साईट सर्वे. तर साईट सर्वे म्हणजे काय? साईट सर्वे म्हणजे आपण ज्या ठिकाणी ईव्ही चार्जर इन्स्टॉल करायचं आहे तेथे प्रत्यक्षात जाऊन भेट द्यावी लागते. तर त्यामध्ये पण काही पॉइंट्स असतात ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तर त्यातला पहिला पॉइंट आहे सुटेबल स्पेस फॉर ईव्ही चार्जर. सुटेबल स्पेस फॉर ईव्ही चार्जर म्हणजे ज्या ठिकाणी आपली ईव्ही पार्क होणार आहे आणि त्याच ठिकाणी आपला ईव्ही चार्जर इन्स्टॉल्ड असेल, त्याने आपल्याला चार्जिंग करताना काही प्रॉब्लेम नको यायला, जेणेकरून सुटेबल अशी स्पेस असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे पॉवर सप्लाय. तर आपल्याकडे दोन प्रकारचे पॉवर सप्लाय असतात, एक सिंगल फेज आणि एक 3 फेज. सिंगल फेज वापरायचा का 3 फेज वापरायचा हे आपल्या ईव्ही चार्जरच्या किलोवॅट वरती डिपेंड असतं. त्यानंतर आहे पॅनल कॅपॅसिटी आणि लोड. पॅनल कॅपॅसिटी म्हणजे आपण आपल्या ईव्ही चार्जरला आपल्या एनर्जी मीटर मधून सप्लाय घेतो. तर एनर्जी मीटरचा सँक्शन लोड जवळपास 5 किलोवॅट असतो आणि जर आपण 7.4 किलोवॅटचा ईव्ही चार्जर लावला तर घराचा लोड आणि त्या ईव्ही चार्जरचा लोड हा जास्त होईल. त्याच्यामुळे आपल्याला सँक्शन लोड वाढवून घ्यावा लागतो. त्यानंतर आहे केबल रूट आणि डिस्टन्स. केबल रूट आणि डिस्टन्स म्हणजे ज्या ठिकाणी आपला ईव्ही चार्जर इन्स्टॉल होणार आहे तिथून तर एनर्जी मीटर पर्यंतचं डिस्टन्स आणि त्या ठिकाणावरून जाणारा आपला रूट, म्हणजे तो अंडरग्राऊंड चालला आहे की वॉल वरून चालला आहे की हँगिंग चालला आहे, हे पण आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं, जेणेकरून आपल्याला मटेरियलची लिस्ट बनवताना ते कामाला येतं. त्यानंतर आहे अर्थिंग अँड सेफ्टी. तर आपला तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक ठिकाणी आपण अर्थिंगचा यूज करतो, जेणेकरून सेफ्टी प्रॉपरली भेटते आणि आपले जे इलेक्ट्रॉनिक्स त्यातले कंपोनंट्स असतात ते खराब नाही होत. त्यामुळे अर्थिंग ही प्रॉपर असली पाहिजे. तर अर्थिंग आणि या टेस्टिंग त्यांच्या रिडिंग कशा घेतात हे पण आपण समजून घेणार आहे. तर तुम्हाला जर अजून अशाच व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या ईव्ही टेक विथ रोहित या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.